आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जय मावशी, सांग ना लवकर लग्न ठरलं की नाही? आता मला कसं कळणार? तू विचारून सांग ना, तारीख ठरली का? मग आम्हाला कपडे पण हवेत की नाही? अरे किती गडबड करताय. मग सांग ना आम्हाला काय ठरलंय ते. बरं बरं सांगते, मी दादूलाच फोन लावते, थांबा. हाँ जया बोल ना. मुलं ठीक आहेत ना? नाही नाही ती ठीक आहे, पण मी नाहीये. नुसते प्रश्न विचारून विचारून हैराण केलंय मला त्यांनी. त्यांना जाणून घ्यायचंय तिकडे काय चाललंय, नुसतं डोकं खाताय. झाली का बोलणी? हो झाली. ठरली का तारीख? हो ठरली ना. अरे वा, तारीख ठरली पण. झालं ना तुमचं समाधान? मग जा तिकडे जाऊन खेळा आता. सगळं व्यवस्थित झालं ना? फार बरं वाटलं मला ऐकून. गौरी खुश आहे ना? हो हो खुश आहे. काही झालंय का? नाही नाही काही झालं नाही, होईल सगळं. असं का बोलताय तुम्ही? सांगा ना काय झालंय. ते लग्नाची तारीख खूप लवकरची निघाली आहे आणि साखरपुडा पण 2 दिवसांनी आहे ना. आता साधं जरी करायचं म्हटलं तरी खर्च लागणारच ना. ते तर आहेच. तुम्ही काही बोलला का तिथे? नाही नाही काही नाही बोललो, जमेल म्हणालो सगळं. हा मग जमणारच की, सगळं नीट होईल. तुम्ही काहीच काळजी नका करू. खूप सोचलंय गौरीने. किती वेळा दुरावली गेली ती रुद्र सरांपासून. नाही पण आता त्यांच्या प्रेमात ना कुठलाच अडथळा नाही आला पाहिजे. तुम्ही ना काळजी करू, सगळं नीट होईल. आणि तुम्हीच काय ते म्हणता ना ते नो फिअर, दादू इज हिअर. मग झालं तर मग त्या दोघांचं लग्न ना निर्विघ्न पार पडेल बघा. हॅलो, पत्रिका बनली का? बरं बरं. किती गुण जुळले? 0. 36 पैकी 0 गुण. तुम्हाला कसं ठाऊक? तुम्ही ज्योतिषी आहात का? तसंच काहीसं समजा. कसं आहे गुरुजी, काही लोकांचं भविष्य मीच ठरवते. आणि मला आता हेही कळलंय की तुमच्या पत्रिकेत भाग्योदय म्हणजे आर्थिक लाभ होणार आहे तुम्हाला. कसा? काही काय तुम्हाला ठाऊक असेल ना. काही हवं असेल तर काहीतरी द्यायला हवं. असं सहजासहजी काही मिळत नसतं. म्हणजे माझ्या मुलाला वाचवा. मी? हो तुम्हीच. काही दिसतंय का? ही ना खेळाची लाईन आहे. तुम्ही ना एका लहान मुलीसोबत खूप खेळणार आहे. तुम्हाला कधीच रडावं नाही लागणार, कारण तुम्हाला एक अशी व्यक्ती भेटणार आहे जी तुम्हाला कधीच रडू नाही देणार. हो का? हो. पण
पार्टनर ही तर एकच लाईन आहे आणि आई आणि मी तर दोन आहोत. मग फेवरेट कोण तुझं? आणि ही फक्त मोठी रेष आहे म्हणजे आईच. एक मिनिट. झाला 2 लाईन म्हणजे दोघी फेवरेट. रुद्र सर, तुम्ही भविष्य बघायला छोटेसे गुरुजी बोलावलेत का? माझ्याकडे मॅजिक आहे, मॅजिक, बिट्टीचं मॅजिक. मी ना जे बोलते ना ते खरं होतं. हो का? मग सांगा बरं गुरुजी, माझ्या हातात काय आहे? तुमच्या हातात 1 मिनिट. पार्टनरचा हात. हेच आहे ना तुझ्या हातात, मग ते तुला मिळणार. बिट्टी, रुद्र सर, कोणीतरी येईल ना. छोट्या गुरुजींनी आता मला तुमच्या हातात सोपवलंय, त्यामुळे ह्याच्यातून सुटका नाही. राजन सर, नमस्कार. नमस्कार. बरं झालं तुम्ही भेटलात. तुम्हालाच भेटायला येत होतो. मला का हो? तुम्ही जी जन्मवेळ मला सांगितली ती बरोबर आहे ना? हो. नक्की माहिती आहे ना तुम्हाला